काय सांगणार आपण विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या काही मागणी घेऊन आपण बसल्या, काय सांगणार? आज स्वाभिमानी शेतकरी संघटना आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेबांच्या आदेशाने विविध प्रकारच्या शेतकऱ्याच्या समस्या घेऊन वेगवेगळ्या कार्यालयासमोर बसले. शेतकऱ्याची समस्या, शेतकरी आज संकटात आहे, शेतकरी आर्थिक संकटात असल्या कारणाने शेतकरी कर्जमुक्त व्हावा ही आमची पहिली मागणी आहे. शेतकऱ्याला कर्जमाफी मिळावी, कारण 5 उद्योगपत्यांना 64,000 कोटी रुपयाची कर्जमाफी झाली, परंतु शेतकऱ्यांना 70,000, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 70,000 कोटी असले तर अख्ख्या भारतातली कर्जमाफी होऊ शकते. म्हणून आमची मागणी आहे 5 उद्योगपत्यांना कर्जमाफी केली तशी शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी आणि शेतकरी त्यातून कर्जमुक्त व्हावा. दुसरी मागणी आहे मागील वर्षीची पीक विमा, खरीपाचा पीक विमा आमचं अतिवृष्टी होऊन सुद्धा खरीपाचा पीक विमा मिळाला नाही. त्यासाठी आमचा खरीपाचा पीक विमा तात्काळ कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावा. तातूर मातूर पीक विमा शेतकऱ्यांच्या कोणाच्या 1000 कोणाच्या 500 असे वर्ग करून त्यांनी शेतकऱ्यांची बोलवण केलेली आहे. तर आमचं म्हणणं आहे 100% शेतकऱ्यांना पीक विमा हा त्यांच्या खात्यात वर्ग झाला पाहिजे. तिसरी मागणी आहे शेतकऱ्यांच्या पशुधन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या दुधाला किमान 40 रुपये प्रति दर लिटर दूध भाव मिळाला पाहिजे. आणि चौथी मागणी आहे पैठण MIDC असेल, चंद्रा MIDC असेल, पारोळा MIDC असेल, या तिन्ही MIDC मधील केमिकल कंपन्या ह्या सर्रास केमिकल शेती जमिनीमध्ये सोडून केमिकलचं प्रदूषण करत आहे. हवा प्रदूषण सुद्धा आहे आणि वॉटर पोल्युशन सुद्धा आहे. तर ह्या पोल्युशनमुळे शेतकऱ्याची शेती ही नापीक झालेली आहे. त्या शेतकऱ्याची नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांना मिळावी ही आमची चौथी मागणी आहे. या मागण्या घेऊन आम्ही आज कमिशनर ऑफिस समोर बसलेलो आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण असं चालू राहील. आणि उद्या भाग पडला तर आम्हाला जसा आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेबांचा आदेश आला की रस्त्यावर उतरून आंदोलन करा, तर आम्ही रस्त्यावर उतरण्याची तयारी आमची आहे. मी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष संभाजीनगर.